तर आपण पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडे। अभिजित, आपण पाहतोय गेल्या 36 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे, प्रशासन किंवा शासन त्यांची दखल घ्यायला तयार नाहीये, नेमकं कारण काय? आदिवासी विकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आदिवासी आश्रम शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी बाह्य स्रोताद्वारे शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शिक्षकांना स्रोताद्वारे त्यांना जी प्रक्रिया राबवली जाते त्या प्रक्रियेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सेवेत येता येईल आणि त्यांना सेवा देता येणार याची भूमिका आदिवासी विकास विभागाकडून घेण्यात आलेली आहे। त्यामुळे हे सगळं आंदोलन गेल्या 36 दिवसांपासून चिघळलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। प्रामुख्याने आपल्या शिक्षकांची मागणी हीच आहे की बाह्य स्रोताद्वारे जी भरती राज्य सरकार आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून यावेळी शासनाचं तिरडी आंदोलन देखील त्यांनी केलेलं आहे आणि नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। गेल्या 36 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे, मात्र तरी देखील या आंदोलकांची कुठल्याही प्रकारची दखल ही शासनाकडून घेतली जात नाहीये। त्यामुळे साहजिकच आज या आंदोलकांनी रौद्र रूप धारण केलेलं आहे। आयुक्तालयामध्ये, आदिवासी आयुक्तालयामध्ये जाण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यावेळी पोलिसांकडून त्यांची धरपकड करण्यात येते। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत। तर आमच्या फक्त 2च मागण्या आहेत आणि या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात, किंबहुना आमच्यासोबत चर्चा तरी करावी अशी मागणी आणि अशी समजूतदारीची भूमिका या क्षणाला देखील या आंदोलकांनी घेतली आहे। मात्र तरी देखील शासनाकडून कुठलाही प्रतिनिधी त्यांच्याशी बोलण्यासाठी पाठवण्यात आलेला नाहीये। त्यामुळे शासन या आंदोलनाची आणि या आंदोलकांची दखल घेतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। 36 दिवसापासून शांततेमध्ये सुरू असलेलं हे आंदोलन आज मात्र 36 दिवसानंतर चिघळलेलं आहे। आता तरी शासन या आंदोलकांची दखल घेणार का हा प्रश्न खरा उपस्थित होतोय। तर बाह्य स्रोत रद्द करा आणि रोजंदारीचे आदेश द्या या 2 मागण्यांसाठी आदिवासी आश्रम शाळेबाहेर रोजंदारीवर कार्यरत शिक्षकांकडून गेल्या 36 दिवसांपासून बिरहाड आंदोलन सुरू आहे आणि आज हे आंदोलन चिघळतानाची ही दृश्य तुम्ही पाहू शकता। शासनाकडून कुठलाही प्रतिसाद त्यांना मिळत नाहीये, त्यामुळे आंदोलकांचा धीर सुटलाय। तर आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत। आंदोलकांनी सरकारची प्रतिकात्मक तिरडी देखील काढली आहे। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची होत असल्याची देखील आपण दृश्य पाहतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।